कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशु, अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर। एक खोटं प्रेमाचं जे नाटक आहे नको करू। मला तुझं तोंडही नाही बघायचंय। शिवा निघतो। आशु थांब, काय बोलतोयस तू? बरोबरच बोलतोय तू। जी मुलगी एखाद्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही तिची या घरात जागा नाही। सीताई, मी खरंच काही केलेलं नाहीये। आशु, तू ऐक ना माझं। अरे तू खरंच ओळखतोस ना मला, मी असं का करीन? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, त्याच प्रेमाची शपथ आहे तुला। निघून जाय तू। ठीक आहे, जाते मी। पण या घरातनं बाहेर पाऊल टाकते तेही तुझ्या प्रेमामुळेच। पण हे सगळे आरोप मला मान्य नाही। शिवा प्लीज थांब, असं नको ऐक। प्लीज, तुम्ही कोणीच यात काहीही करू शकत नाही। आशूलाच मी नकोय। माझं ज्या माणसावर मनापासून प्रेम आहे त्यालाच मी नकोशी आहे। त्याचाच माझ्यावर विश्वास नाहीये तर मी इथे नाही थांबणार। पण आशू, या प्रेमाची शपथ घेऊन सांगते तुला, तूच या घरात मला मानाने परत घेऊन येशील। तुझा मला तुझं तोंड बघायचं नाही। जाते, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं, आहे, कायम असेल। शिवा आपल्या प्रेमासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते। एक खोटं प्रेमाचं जे नाटक आहे नको करू। मला तुझं तोंडही नाही बघायचंय। शिवा निघतो। त्याच प्रेमाची शपथ आहे तुला। निघून जाय तू। शिवा,
सगळं संपलं पप्पा, सगळं संपलं. मला नाही कळत मी काय करू. कशालाच काही अर्थ नाही असं वाटतं ना, का माझ्या प्रेमाला ना माझ्या लाईफला. मी नको करायला पाहिजे होतं ना प्रेम वगैरे. हे संसार प्रेम हे सगळं नाहीये माझ्या नशिबात, नाहीच आहे, मला माहितीये ना. मी विसरलेच, हे नशिबात माझ्या. साधं झोपेतनं उठवून मला वाहना चालवून नटपीट करायला जमतंय. गाडीवर साधा हात ठेवला ना की असं सांगू शकते की गाडीत काय प्रॉब्लेम आहे. पण संसार प्रेम नाही झेपलं, नाही जमलं मला. मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय किंवा वाईट कसलं वाटलं माहितीये का? माझ्यावर आरोप झाला त्याचंही नाही वाईट वाटलंय मला. पण इतक्या दिवसात मी कुणाचाच विश्वास कमवू नाही शकले, कोणाचाच नाही. मित्र म्हणून मैत्रिणी बोलायला गेले, बायको म्हणून प्रेम मिळवायला गेले, पण ना मैत्री उरली ना प्रेम. सगळंच आशूने झिडकारलं, काहीच नाही माझ्या हातात. सगळं संपलं. मला एक कळलंय, पत्त्यांचा बंगला ना किती सावरायचं म्हटलं तरी नाही सावरता येत. एकदा कोसळला की कोसळतोच. आणि तुम्ही म्हणता ना पप्पा की आपल्याला प्रवासात वळणाचे रस्ते आले की आधी डेंजर वाटतो खूप, पण तिकडे पोचल्यावर खूप भारी फिलिंग येत. आजची गाडी रस्त्यातच अडकली आहे, ती जातच नाही पुढे. संकट संपत नाही, संकट नाहीये. एवढं मोठं वादळ आहे ना जे घेऊन गेलं सगळं. घेऊन गेलं माझी मैत्री, माझं प्रेम, माझी माणसं, सगळं घेऊन गेलं. काहीच नाही माझ्याकडे उरलं. हे बाळा, हे रडू नकोस. नाही बाप्पा, मला नाही सहन होते सगळं. मला नाहीच होते सगळं सहन. शिवा, हा पाना तू झोपेत सुद्धा चालू शकतेस. एखादी गाडी नुसती बघून तू ओळखतेस की ह्यात काय फॉल्ट आहे. का माहिती? कारण त्या निर्जीव वस्तूंवरती पण तू जीव लावतेस की. मी त्या गॅरेज मध्येच बरी. मी माणसांमध्ये गेले की काहीतरी बिघडतं. मला नको माणसं, मी नाही जाणार माणसं. शिवा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.